हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या माऊली क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. तर बोर्ड एक्झामला फक्त 10 दिवस बाकी आहे. तर या पुढील 10 दिवसामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. कारण आता सर्वजण पॅनिक झाले असणार, त्यांना एक रोडमॅप हवा असणार का आता 10 दिवसामध्ये आम्ही काय करायचं आहे आणि जे आम्ही अभ्यास केला आहे ते आम्ही कसं रिवाईज करू किंवा आमचं काही तयारी झाली नाही तर त्यांच्यासाठी पण या व्हिडिओमध्ये मी स्ट्रॅटेजी सांगणार आहे. तर चला तर मग सुरू करू आजच्या व्हिडिओला. तर सुरुवातीला तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या नाही आहे, तर कुठल्याही प्रकारचे लाँग टर्म लाईव्ह सेशन बघायचे नाही आहे. ज्यामध्ये आता लास्टच्या वेळेस काय करतात की महामॅरेथॉन म्हणून लास्टच्या वीकमध्ये लोक घेत असतात. त्यामध्ये तुमची फक्त पॅसिव्ह लर्निंग होते, ॲक्टिव्ह लर्निंग होत नाही. ॲक्टिव्ह लर्निंग म्हणजे ते तुम्ही रिवाईज करू शकता इझिली. फक्त तुम्ही 4 घंट्यात सेशन बघता दिवसातून, त्या सेशनमध्ये तुम्ही बघताय, लिहिताय, पण ते तुमच्या काहीच लक्षात राहत नाही. म्हणून तुम्हाला आता या वेळेत लाँग टर्म लाईव्ह सेशन महामॅरेथॉनसारखे सेशन करायचे नाही आहे. कुठल्याही प्रकारचे नवीन रेफरन्स बुक घ्यायची नाही. तुमच्या बोर्डच्या ज्या टेक्स्ट बुक आहेत त्याच वाचायच्या आणि जी क्वेश्चन बँक असेल जसे नवनीत 21 सीट झाला किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर झाले हेच तुम्हाला वापरायचे आहे. आता जर तुमचा सिलेबस 70% कमी कंप्लीट असेल तर कुठल्याही प्रकार सॅम्पल पेपर तुम्हाला सॉल्व करायचे नाही. फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच ॲनालिसिस करायचे आहे. आणि जर कुठला चॅप्टर तुमचा राहिला असेल आणि तो खूप इम्पॉर्टंट असेल बोर्डसाठी तर तुम्हाला त्याचे वन शॉट पाहायचे आहे, ते पण 1.5x किंवा 2x स्पीडमध्ये. म्हणजे जर तो चॅप्टर जर 2 आवर्समध्ये कंप्लीट केला असेल तर तुम्हाला 1.5 घंट्यापेक्षा कमी वेळेत कंप्लीट करायचं आहे. त्यातला फक्त मला कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, ते कसे सॉल्व करतात. फिजिक्समध्ये कन्सेप्ट समजायचा, डेरिव्हेशन समजायचे आहेत, मॅथ्समध्ये फॉर्म्युले समजायचे आणि सॉल्विंग मेथड समजायचे, आणि केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्सवर फोकस करायचा आहे. हे सर्व तुम्ही करायचे आहे. हे करायचं तुम्हाला फक्त वन शॉट बघायचे आहे. तर सुरुवातीला लाँग टर्म लाईव्ह सेशन बघायचे नाहीत, कुठल्याही प्रकारचे नवीन बुक रेफर करायचं नाही आणि सॅम्पल पेपर सॉल्व करायला बसायचं नाही जर तुमचा सिलेबस जो 70%पेक्षा कमी कवर झाला असेल. आता असे काही गोष्ट सांगणार आहे जी खरंच इम्पॉर्टंट असेल. सिक्रेट वेपन. तर हा जो पाय चार्ट आहे या पाय चार्टवरून तुम्ही एक लक्षात घेऊ शकता की मॅक्झिमम क्वेश्चन जे आहे ते PYQमधून रिपीट होतात. PYQ म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, 2 to 3 इयर्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे. त्यातूनच नवीन कन्सेप्टवर फक्त 15% क्वेश्चन, म्हणजे 80 मार्क्सचा जर पेपर असेल त्याचे 15% म्हटलं तरी तुमचे फक्त 20 मार्क्सच्या आसपास होते. तर एवढेच क्वेश्चन जे आहे ते नवीन कन्सेप्टमधून असतात. बाकी जे 50 to 60 मार्क्सचे क्वेश्चन जे आहे ते रिपीटच येत असतात प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून. म्हणून तुम्हाला जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करून इम्पॉर्टंट क्वेश्चन शोधायचे आहेत. जर तुम्ही आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा अभ्यास केला नसेल तर तुम्ही क्वेश्चन पेपर्स ॲनालाइज करून इम्पॉर्टंट क्वेश्चन काढून तेच प्रिपेअर करा. त्या PYQमधूनच रिसर्च तुम्ही यूज करू शकता. 21 सेट त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच असतात किंवा त्यानंतर कुठल्याही प्रकारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण कलेक्ट करू शकता तुम्ही. तर आता काही जण म्हणत असतील का समजा आम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन केले पण त्यातून आमचं नाही झालं तर सुरुवातीला मी तुम्हाला पासिंग रूल सांगतो काय. जसं तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी जर जनरलच्या स्टुडंटबद्दल बोलत आहे त्यांचा पेपर असतो 70 मार्क्सचा आणि प्रॅक्टिकल असतं 30 मार्क्सचं. कुठलंही कॉलेज असो, कुठलंही इन्स्टिट्यूट असो, ते 30पैकी तुम्हाला 25+ मार्क्स इंटरनल देणारच आहे. आणि तुमची पासिंग जी आहे ती असते किती, 35 मार्क्सची. तर तुम्हाला राहिलेल्या 70पैकी किती मार्क घ्यायचे, 10. सुरुवातीला कसं होतं का तुम्हाला बोर्ड्समध्ये 70पैकी 40% मार्क म्हणजे किती, 28 मार्क्स घेणं कंपल्सरी होतं. पण त्यानंतर तो रूल चेंज करण्यात आला. तुमची ओव्हरऑल 100पैकी 35 मार्क्सची क्रायटेरिया झाली. जर तुम्हाला इथं 30पैकी 30 जर असले तर तुम्हाला तिकडे फक्त रिटन एक्झाममध्ये 5 मार्क घ्यायचे. तसंच मॅथ्ससाठी किंवा लँग्वेजेससाठी 80 मार्क्सचा पेपर राहतो, इंटरनल 20 राहतो. 20पैकी आरामशीर तुम्हाला 15 ते 20 मार्क्सच्या दरम्यान कितीही मार्क्स मिळू शकतात. तर तुम्हाला तिथं 80पैकी 15 मार्क्स घ्यायचे आहेत फक्त. पण आपल्याला इथं फक्त पासिंगवर फोकस नाही करायचा. आपल्याला MSTCT किंवा आपल्या जे पुढील एज्युकेशन फील्ड आपण घेणार आहे त्याचा क्रायटेरिया पण फुलफिल करणार. तर क्रायटेरिया काय असतो तो सांगतो तुम्हाला. तर तो क्रायटेरिया असतो का जर तुम्ही PCM किंवा PCBमधून जात असाल, टोटल 300पैकी 120+ मार्क्स हे बोर्ड्समध्ये तुम्हाला असायलाच हवे.
जर तुम्ही कास्ट कॅटेगरीचे असाल, आणि जर तुम्ही ओपनचे असाल तर 135+ मार्क एवढे पाहिजे, तेव्हाच तुम्ही एलिजिबल होत असता तुमच्या MST CTचा स्कोअर तुमच्या हायर एज्युकेशनसाठी ग्राह्य धरण्यासाठी किंवा तुम्ही कॅप राऊंडसाठी एवढे मार्क्स तुम्हाला पाहिजेत. म्हणजे तुमचे किती 35% मार्क्स पाहिजेत. तर हा क्रायटेरिया तुम्हाला फुलफिल करायचा, फक्त पासिंगवर फोकस करायचा नाही आहे. तर झालं आहे आपलं पासिंग क्रायटेरिया, कंबाईंड पासिंग रूल म्हणतो आपण त्याला, त्याच्याबद्दल. तर आता बघूया, जर तुम्ही खरोखरच लास्ट टाईमला मोमेंटला स्टडी करायचा विचार करत असाल, तुमची अजून काहीच प्रिपरेशन झाली नसेल, तर तुम्हाला इथं फक्त हाय वेटेज चॅप्टर जसं मॅथमध्ये वेक्टर्स झालं, लाईन प्लेन झालं, ट्रिगोनोमेट्री झालं, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन हे झाले, ते करायचे आहेत. प्रत्येक सब्जेक्टमधून तुम्हाला मिनिमम 5 चॅप्टर्स तरी कंप्लीट करायचे आहे, त्यामधून तुम्ही मार्क्स कवर करू शकाल. त्यानंतर झालं फिजिक्समध्ये डेरिवेशन, डेफिनेशन यासारखे पण करायचे. आता या लास्टच्या 10 डेजमध्ये 100% सिलेबस कवर करणं इझी नाही आहे, तुम्ही 100% करू शकत नाही. हा कंबाईंड पासिंग रूल मी तुम्हाला आधीच चांगला एक्सप्लेन करून, तर ह्याच्यावर पण फोकस करायचं. तुम्हाला पास होणं कठीण नाही आहे, फेल होणं कठीण आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. आता सब्जेक्ट वाईज बघूया आपण काय काय करायला पाहिजे. सुरुवातीला आपण फिजिक्सबद्दल बोलूया. फिजिक्समध्ये डेरिवेशन्सवरती तुम्हाला फोकस करायचा आहे. आता डेरिवेशन्सवरती फोकस का करायचं म्हणत आहे तर 3 ते 4 मार्कासाठी डेरिवेशन हे रिपीट होत असतात. स्टेप वाईज प्रूफची तुम्हाला प्रॅक्टिस करायची त्यामध्ये. त्यानंतर लॉज, वर्ड टू वर्ड लॉज आठवण करायला ठेवायचे, कारण लॉजवरती क्वेश्चन विचारले जातात, डेफिनेशन्सवरती पण क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये फिजिकल केमिस्ट्रीचे सुरुवातचे 6 चॅप्टर, त्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला शीट बनवायची आहे आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला प्रॉपर युनिट पण लिहायचे आहेत. ते क्विक रिव्हिजनसाठी फॉर्म्युला शीट बनवायची आणि कशा प्रकारे सॉल्व करायचं ते पण बघायचं. ऑर्गॅनिकमध्ये रिॲक्शनचे नाव लक्षात ठेवायचे आहेत, रोज रिॲक्शन लिहायच्यात, कुठल्या प्रकारे रिॲक्शन सॉल्व केल्या जातात ते पण बघायचे आहेत. त्यानंतर इनऑर्गॅनिकसाठी तुम्हाला टेक्स्टबुक रीडिंग सगळ्यात इम्पॉर्टंट राहील, कारण इनऑर्गॅनिकमध्ये फक्त रीडिंगवर फोकस पाहिजे. अनलायला लास्टचे जे ग्रीन केमिस्ट्री चॅप्टर्स आहेत ते तर खूप इझी आहे, तुम्ही ते फक्त ओव्हरलूक पण केले तरी होऊन जाईल. तर आता बोला मॅथ्सबद्दल. जर तुम्हाला मॅथ्स 2 पासून भीती वाटत असेल तर त्यासाठी मॅथ्स 1 हा एक वरदान ठरू शकतो. मॅथ्स 1मधून 80 पैकी 56 मार्क्सचे क्वेश्चन येत असतात. 80 पैकी 56 मार्क्सचे क्वेश्चन मॅथ्स 1मधून येतात. आणि मॅथ्स 2मध्ये प्रोबॅबिलिटी आणि बायनॅरियल डिस्ट्रीब्युशन हे चॅप्टर पण इझी आहेत, तिथून पण तुम्ही मार्क घेऊ शकतात. म्हणजे 80 पैकी 60+ मार्क्स तुम्ही अजून पण घेऊ शकता जर मॅथ्स 2 तुम्ही केलं नाही. पण मॅथ्स 2 तुमचं इम्पॉर्टंट राहतं MSTCसाठी, म्हणून त्याच्यावर पण फोकस पाहिजे. पण सध्या जर तुम्हाला बोर्ड करायचं असेल तर मॅथ्स 1वर पूर्ण फोकस करू शकता. मॅथला रीड नाही करायचं, तुम्हाला राईट करायचं, सॉल्व करायचं, कसं ते बघायचं आहे, सॉल्व करता आलं पाहिजे मॅथ्स, बस एवढं करायचं आहे. बायोलॉजीसाठी सेम टेक्स्टबुक रीडिंग इम्पॉर्टंट राहील, डायग्राम्स इम्पॉर्टंट राहतील बायोलॉजीमध्ये. आता लँग्वेजेसबद्दल, इंग्लिश, मराठी, हिंदी, तुमची कुठली लँग्वेज असो, हिंदी किंवा मराठी, तर तुम्हाला एक्झामच्या आधीचा दिवस पूर्ण लँग्वेजसाठी द्यायचा आहे. लँग्वेजमध्ये तुम्हाला पॅराग्राफ रीडिंग, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स हँडलिंग, मराठीमध्ये उपयोजित लेखन यासारखे जी कन्सेप्ट आहे ते तुम्हाला करायचे आहेत कंप्लीट. रायटिंग स्किल्स म्हणतात त्याला, रायटिंग स्किल्सवर फोकस करायचं आहे. लेटर रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, एजे रायटिंग, त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरात लेखन मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला, हे सर्व त्याच्यावर फोकस करायचं तुम्हाला लँग्वेजेससाठी. तरी झाली सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी. आता बघूया तुमचा रुटीन काय असला पाहिजे डेली स्टडीचा. मॉर्निंगमध्ये तुम्हाला हार्ड सब्जेक्ट जे वाटतं, जसं काहींना फिजिक्स हार्ड वाटतो, काहींना मॅथ्स हार्ड वाटतो, तर त्यानुसार तुम्हाला मॉर्निंगला फ्रेश माइंडमध्ये तुम्हाला ते कवर करायचं. आफ्टरनूनला तुम्हाला PYQ सॉल्विंगसाठी द्यायचे, PYQ सॉल्व करायचे. इव्हिनिंगला लँग्वेजेस झाले, इझी सब्जेक्ट झाले, बायोलॉजी, केमिस्ट्री, सपोज मॅथ्स यासाठी द्यायचं. पण तुम्हाला मिनिमम डेली स्टडी हा 10 to 12 आवर्सचा करावाच लागणार आहे, कारण आता लास्ट मोमेंटला तुम्ही एवढा स्टडी करावा लागणार आहे. स्टडीला नाही म्हणून चालणार नाही आहे, तर स्टडी तुम्हाला करावाच लागणार. तर अशा प्रकारे तुम्ही एक रुटीन बनवू शकता आणि हे लास्ट 10 डेज तुमच्या एक्झाम सॉल्विंगसाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे.
त्यानंतर आपण एक्स्ट्रा मार्क्स कशाप्रकारे घेऊ शकतो एक्झाम्समध्ये याबद्दल बोलूया. तर सुरुवातीला कीवर्ड्स म्हणजे जसं आपण एखादं सोल्युशन लिहितो आहे केमिस्ट्री किंवा फिजिक्समध्ये. समजा केमिस्ट्रीमध्ये विचारलं आहे का फेस सेंटर्ड क्युबिक सेल्स याची तुम्हाला पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे आणि एक्सप्लेन पण करायचं आहे. तर एक्सप्लेन करत असताना तुम्ही त्यामध्ये जसं फेस सेंटर्ड क्युबिक सेलमध्ये फेसवरती पण ॲटम असतात, कॉर्नरवरती पण असतात, सेंटरला पण असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे आणि ज्यामध्ये इम्पॉर्टंट कीवर्ड आहे जसं म्हणलं आपण फेसेसला असतात, अपोजिट फेसेसला असतो, तर त्याला अंडरलाईन करायचं. त्यानंतर आन्सर पूर्ण परफेक्ट दिसावं म्हणून पेजच्या राईट साईडला लेफ्ट साईडला मार्जिन ड्रॉ करायच्या. त्यानंतर कुठल्याही प्रकारचं सोल्युशन कंप्लीट झाल्यानंतर 2 ते 3 लाईन सोडून द्यायचे नेक्स्ट सोल्युशनसाठी. म्हणजे काय होईल, सुटसुटीत दिसेल. आणि बोर्ड्समध्ये एक्स्ट्रा आन्सर शीट मिळत असते म्हणून कुठल्याही प्रकारची घाई करू नका, मिक्स करण्याचा प्रयत्न करू नका. जर तुमचा आन्सर मिक्स झाला, हँडरायटिंग खराब निघाली, तर जो एक्झामिनर असतो त्याला ते चांगलं वाटत नाही, त्याला त्रास होतो पेपर चेक करताना, तर तो तुम्हाला मार्क्स इझिली देत नाही. तर मार्क्स ग्रॅब करणं हे तुमच्या हातात आहे, प्रेझेंटेशनवरती पण डिपेंड करतं. हेल्थला पण फोकस करायचा, बिमार पडू नका, कारण एक्झाम द्यायची आपल्याला. बिमार पडलो तर एक्झाम मिस होऊ शकते, एक्झाम मिस नाही झाली पाहिजे. त्यानंतर तुम्ही जर ग्रुप असेल तुमचा फ्रेंडचा तर तुमची आन्सरशीट फ्रेंडला द्या, फ्रेंडची आन्सरशीट तुम्ही घ्या आणि एकामेकाच्या मिस्टेक बघा. फ्रेंडची मिस्टेक तुम्ही जर बघितली तर तुम्हाला समजेल का फक्त आपल्याकडनं मिस्टेक होत नाही, फ्रेंडकडनं पण मिस्टेक होतात. तर त्याने तुम्हाला मोटिवेशन मिळेल आणि तुम्ही त्या मिस्टेक तुमच्या ह्याच्यात पण होणार नाही, त्याने दिलेल्या मिस्टेक पण तुम्ही पुन्हा करणार नाही. अशा प्रकारे तुम्ही ॲनालिसिस करूनसुद्धा सॉल्व करू शकतात PYQ पेपर्स. यानंतर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं हे ओव्हरऑल समरीमध्ये बघूया. तर तुम्हाला पॅसिव्ह मोडपासून ॲक्टिव्ह मोडमध्ये व्हायचं. फक्त तुम्हाला हिअरिंग लर्निंग नाही करायचं, तुम्हाला इथं सॉल्व पण करायचं. PYQ सॉल्व करायचे आहेत, त्यांना अंडरस्टँड करायचं, फक्त शिकून चालणार नाही, त्यांना सॉल्व करायचं आहे. तुम्हाला 80% मार्क्स PYQजवर आहेत, त्याच्यावर फोकस करायचा. PYQजवर कशाप्रकारे येतात, कशाप्रकारे सॉल्व आणि कशाप्रकारे क्वेश्चन रिव्हर्स करून पण विचारला जातो ते पण बघायचं आहे. नाहीतर क्वेश्चन आला तुम्हाला माहीतच नाही, क्वेश्चन त्यात आपण ज्याचा स्टडी केला त्याच्या रिलेटेड, तर क्वेश्चन कसे घुमून फिरून विचारले जातात ते पण समजलं पाहिजे. आणि 3 स्लॉटचा रुटीन तुम्ही तो फॉलो करू शकता, तो काही कंपल्सरी नाही आहे, पण 3 स्लॉटचा रुटीन याच्यासाठी का तो प्रॉपरली तुमचा स्लॉट डिवाईड झाला का नाही तुम्ही योग्य प्रकारे स्टडी करू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बेसिक कधी निग्लेक्ट करायचं नाही, जसे कीवर्ड झाले, हेल्थ झालं आणि रिव्ह्यू, हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. बिकॉज एक्झिक्युशन इज एव्हरीथिंग, ट्रस्ट द प्रोसेस अँड क्रश युअर एक्झाम. म्हणजे आता तुम्ही हे व्हिडिओ बघितला, जर तुम्ही हे एक्झिक्यूटच नाही केलं तर तुमच्याच्यानं ते शक्य होणार नाही. म्हणून एक्झिक्युशन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याला फॉलो करणं महत्त्वाचं आहे. या प्रोसेसला ट्रस्टफुली तुम्ही किती ॲक्सेप्ट करता आणि किती फॉलो करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर ही प्रोसेस फॉलो करून चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.